भगवंताच्या बाललीला गाणार आहे. आणि संतांना श्रीकृष्ण चरित्रातला सगळ्यात आवडणारा भाग आहे तो भगवंताच्या बाललीला. चरित्र ते वाटे गावे केले देवे गोकुळी. जे गोकुळामध्ये घडलं ते भगवंताचं चरित्र मोठं चांगलं आहे, मोठं आकर्षक आहे, भक्तीला प्रोत्साहन देणार आहे, भाव शुद्ध करणार आहे असं संतांचं मत आहे. आणि त्यामुळं श्रीकृष्णाचं स्मरण त्याच्या बाललीलाच्या रूपात करायचं. आणि याचा मुख्य उद्देश जो आहे तो गेल्या महिनाभर जो कार्यक्रम चालू होता तो भगवंताच्या चरणी अर्पण करा. भगवंतांनी कल्याणाचा मार्ग सांगताना गीतेमध्ये स्वतः सांगितलं आहे, यत् करोषि यदशनासी यत् जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मत्पणम्. अर्जुना, जे जे तुझ्या हातून काही घडेल, यत् करोषि, जे जे तू खाशील, यदशनासी यत् जुहोषि, जो यज्ञागादी ज्या यज्ञागादी क्रिया तू करशील, जे दान धर्म करशील, ते सगळं मला अर्पण कर. मला अर्पण करायचा अर्थाचा त्या मागचा अहंकार सोड. इतक्या उंच पातळीवर आपल्याला काही जाता येत नाही, कारण अहंकार सोडून कर्म होतात याच्यावर म्हणजे आपली श्रद्धा नाही. आपल्याला असं वाटतं की अहंकार आहे म्हणून कर्म होतात. भगवान म्हणतात निरहंकारी कर्म सगळ्यात चांगली होतात. आता भगवंताचा आपला मतभेद आहे, त्याला काय करणार? अहंकार सोडल्याशिवाय कर्म होत नाही असं आपण गृहीत धरलेलं आहे. आणि व्यवहाराच्या पातळीपुरतं ते खरं आहे की मी कुणी गृहीत धरले वाचून काम करायचं कसं. पण संतांचा अनुभव असा आहे की असं होतं, त्या पातळीवर गेलं तर असं होतं. आणि त्यांच्याविषयी अविश्वास दाखवायचा आपल्याला काही कारण नाही. आपण काय करावं निदान? अहंकार असला तरी आणि मिळवू तरी नाही. 10-20 लोकांना ऐकू नये तरी मी होतो म्हणून झालं, मी होतो म्हणून केलं, माझ्यामुळे शोभा आली. शोभा होते, शोभा येते की नाही कोणाला? माणसाच्या अहंकारामुळे शोभा होते हे निश्चित, शोभा येतेच असा भरवसा नाही. म्हणून परमेश्वरार्पण भावनेनं कर्म करण्याची सवय लागावी निदान म्हणून बाह्यात कार्य तरी हे सगळं भगवत अर्पण व्हावं म्हणून कार्याचं कीर्तन आहे. कारण नाहीतर कोणताही उत्सव म्हटला की अनेकांना अनेक दृष्टीने त्यात राहावं, कष्ट करावे लागतात, त्याग करावे लागतात, श्रम करावे लागतात, त्यात भाग घ्यावा लागतो, अनेक प्रकार असतात त्याचे. मग कीर्तनकार प्रवचनकाराला हार घालण्यापासून ते मागून सतरंजा गोळा करेपर्यंत अनेक प्रकारची कामं माणसाला करावी लागतात, अनेक पद्धतीने करावी लागतात. त्यातली काही मिरवली जातात, काही मिरवली जात नाही. काही लोक नेमकी मिरवण्यासारखी कामं निवडूनच करतात, असं दुसरा प्रकार आहे. तेव्हा अशा सगळ्या गोष्टी केल्या वाचून आणि ह्या सगळ्या गोष्टी करणारा असल्या वाचून कोणतंही मोठं कार्य उभं राहत नाही, लहान कार्य सुद्धा राहत नाही, तर मोठं कार्य कसं आहे. म्हणून कोणाला कोणाच्या तरी त्यामध्ये अहंकार जागृत होण्याची शक्यता असते. ही निदान पारमार्थिक क्षेत्रात तरी होऊ नये म्हणून कार्य. काल्याच्या कृष्णाला पूर्वरंगण आहे. आमचे दादा आणखीन एक याला सूचना देत असत की हे बायका मुलांचं कीर्तन आहे. आता हे इन्सल्टिंग वाटण्याची शक्यता आहे त्याच्या काळात, महागाळ प्रकार आहे. कारण मला माहिती आहे भगवंताने ती यादी सांगितली, अतिशय सुदराच्या राजा पापयोनी होतो का स्त्रियो वैश्या तथा शूद्रा स्थिती अंती परांगती. त्या स्त्रियांचं नाव आलं. महिला मंडळाने कृष्णाच्या निषेधाचे ठराव पास केले. भाव समजला पाहिजे असं का म्हटलं, बायका मुलांचं कीर्तन का म्हटलं, त्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की भक्तीच्या अंतःकरणामध्ये किंवा परमार्थाच्या अंतःकरणामध्ये कशी वृत्ती असावी लागते. जो परमार्थ मार्गाला लागतो, जो भक्ती मार्गाला लागतो, इथे साधनेमध्ये आपली प्रगती व्हावी असं ज्याला वाटतं त्याची वृत्ती कशी असावी, त्याची बायका मुलांसारखी असावी. म्हणजे काय की मनात आलं की कृतीत उतरायला वेळ लागता कामा नये. मनात आलेल्या कृतीत उतरण्याला ज्यांचा कमीत कमी वेळ लागतो ते हे दोन वर्ग आहेत. पुरुष घोळ घालत असतो, हे असं होईल ते
की नाही, ते कसं होईल की नाही, मग ते भव्यवर आहे की नाही, ते भौतिक पातळीवर ठरतं की नाही, त्याला ऐतिहासिक सत्य काय आहे की नाही, उभं करायचं काय नाही, ही ज्यांची वृत्ती आहे त्यांच्याकरता हे नाही. म्हणून नाही का मुलांचं त्याला सांगतो